आई नवसबद्दल सांगाल थोडंसं, काय नवस होतं? माझा मुलगा आजारी होता ना, हां, मग त्याला खूपच कुठून फरक पडत नव्हता. स्वामींचरणी प्रार्थना केल्यानंतर तो छान झाला. छान आहेत. बाल सुखरूप होते आणि स्वामींच्या कृपेने बाल सुखरूप. काय नाव ठेवलं? अनेक सेवेकरी नवस बोलून जातात आणि स्वामी त्यांचे नवस पूर्ण करतात, त्यांचं म्हणणं पूर्ण करतात. आणि मग जेव्हा उपक्रम असतात किंवा उत्सव असतात त्या दिवशी ते नवस पूर्ण करायला येतात. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सिरीजमध्ये आपण जवळपास 5 मठ कव्हर केले आहेत आणि 5 मठांबद्दलची माहिती, तिकडचा इतिहास, स्वामींच्या बद्दलचे काही अनुभव आपण घेण्याचा प्रयत्न केला. खूप छान सिरीज सुरू आहे आणि आज आपण पुन्हा एकदा त्या मठामध्ये जाणार आहोत. बघूया कशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी होते, बघूया कशा पद्धतीने आज स्वामींना सजवलेलं आहे. तिकडे जे काही लोक असतील त्या लोकांची भेटूया, त्यांच्याशी संवाद साधूया. या सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये होणार आहेत. कदाचित हा ब्लॉग बराच मोठा होणार आहे. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, खरंच खूप खूप धन्यवाद की इतकी मोठी व्हिडिओ असून सुद्धा तुम्ही त्या पूर्ण बघताय, तुम्हाला ते आवडतायत. मनापासून धन्यवाद. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट स्टार्ट द ब्लॉग, लेट स्टार्ट द व्हिडिओ. चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण केगावच्या मठापासून. मित्रांनो, या मठापर्यंत सांगायचं तर सगळ्यात आधीची सिरीजमध्ये आपण जी सुरुवात केली होती ती याच मठापासून केली होती आणि भरघोस प्रतिसाद आणि भरघोस अशा प्रचितीसुद्धा या मठाबद्दल आपण ऐकली होती. जाऊया, बघूया कशा पद्धतीने स्वामींना सजवलेलं आहे, कशा पद्धतीने इकडे कार्यक्रम सुरू आहेत. तर बघूया. पाठीमागे घंट्यांचा आवाज, टाळेचा आवाज येतो, याच्यावरून आपल्याला समजतं की काहीतरी आतमध्ये चालू आहे. मला वाटते मित्रांनो सकाळची आरती चालू आहे इकडे. हो, मित्रांनो, आता गेल्या वेळेला आपण या बाजूने बाप्पा, मी आता तुम्हाला सांगितलं होतं या बाजूला बाप्पा होता. अजून एक नवीन प्रचिती, गणेश गल्लीचा जो बाप्पा आहे ना आपला, हे बघा, त्याचं जो डोकं असतं ना बाप्पाचं, ते थोडंसं मुखदार असतं. हे बघा खाली बघा, आणि खालच्या बाजूने तुम्ही नीट बघितलं तर पूर्णपणे गणपतीचा एक आकार आलेला आहे. गणपती बाप्पा आलेले आहेत इकडे. जाम लोकांना चांगले अनुभव आलेत. या मठात आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना चांगली प्रचिती पण आली स्वामींची आणि त्यांची कामं पण होत आली. त्यामुळे प्रत्येकाने या इथे आणि स्वामींचा दर्शनाचा लाभ घ्या आणि तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या स्वामींकडे मांडा आणि तुमचं सगळं व्यवस्थित होईल, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि नामस्मरणची पण व्यवस्था केलेली आहे, बसण्याची. ज्यांच्या कोणाच्या अपेक्षा असतील त्यांनी यायचं मठात आणि स्वामींकडे गाराणं घालायचं. तुमच्या पूर्ण होणार त्या अपेक्षा. जागृत स्थान आहे हे. खरंच मला पण खूप सारे कमेंट्स आले की हा कुठे आहे, काय आहे सर, गुरुजींना भेटायची वेळ काय, सगळ्या गोष्टी भरपूर. नंबर माझा, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं तर बरोबर. कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर 9324310390. बरं, आता याच्यावरती डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. जो तुम्हाला काही क्वेरी असतील, डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट गुरुजींशी विचारू शकता. खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. स्वामी समाधीचा 19 पूर्ण केले. स्वामी शक्य 1819 दिवशी सकाळपासून काय काय झालं? सकाळपासून आपल्या इथे स्वामींचा पहिल्या स्टेटला बळी आरती झाली. ओके. नंतर मग स्वामींचा अभिषेक झाला. त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मग
सारामृत झालं. हां. हां, सारामृत 1 तासाचं झालं पूर्ण. आणि मग आता आपली 10:30ची आरती होईल. 10:30ची आरती झाली की मग आपला म्हणजे तेव्हाच सकाळीच आपण गुरुदक्षिणा घेतली, दीक्षा घेतली. कंकण आता आपण बांधूया प्रत्येकाला, लेडीज जेंट्सला बांधूया. आणि मग आता आपलं 10:30चं नैवेद्य होईल. 10:30च्या नैवेद्यानंतर मग आपली म्हणजे पूर्ण दिवसभर हा प्रोग्राम चालेल. आणि संध्याकाळी 6:30ला आपली पूर्ण मोठी आरती होईल. त्याच्यात वगैरे सगळं आपलं होईल. तुम्ही आपली मोठी व्हिडिओ बघितलीत का? हो, मस्त छान झाली. कसं वाटलं? एकदम मस्त. घरातल्यांना दाखवलं, घरातले कसे काय म्हणाले? घरातल्यांना दाखवली? घरातल्या सगळ्यांनी माझे बघितले, एवढं छान बोलतो. आणि ना मला पण बऱ्याच लोकांनी विचारलं कुठे आहे हे मठ, आम्हाला जाण्यासाठी कसं मार्ग. तर मी त्यांना सांगितलं की इथे उतरल्यावर असं खूप सारे कमेंट्स आले आपल्याला. खूप सारे. मला पण खूप जणांनी विचारलं. तर मला आपले इथलेच आहेत, गावातलेच. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. मित्रांनो, तर 10:30ची आरती आहे म्हणून हे पटापट चाललेलं आहे. कारण आरतीला आपल्याला वेळ होणार म्हणून ते पटापट चाललेलं आहे. हे आपलं आरतीचं पुस्तक. अच्छा, हे प्रत्येकापर्यंत पोहोचणार. जेवढे इथे आहे ते सगळ्यांकडे जाणार. हे भेटतं. सकाळच्या आरत्या, संध्याकाळच्या आरत्या आणि सगळं जे इथे आपण वाचतो, जे इथे आपण सगळ्या गोष्टी इथे सगळं याच्यामध्ये A to Z लिहिलेलं आहे. म्हणजे कोण आलं इथे ते पुस्तक घेऊन आता वाचू शकतो. वाचू शकतो. खास करून आरतीच्या वेळी आपण सगळ्यांना पुस्तकं देतो आणि नंतर मग आपले सेवक ते घेतात. मठाचा प्रसाद ते ना आपण वापस देतो. हे आलेले आहेत आपल्याकडे. हो, हे आलेले आहेत, नैवेद्य आलेले आहेत, घरी करून आणतात सगळे. आणि मग ते आपण आपल्याकडे थोडासा ठेवतो, बाकी सगळ्यांना वाटतो आणि आपला प्रसाद त्यांना वापस देतो. कारण कधी डबा रिकामा द्यायचा नसतो. बरोबर. आपण त्यांना वापस. अच्छा, आपण बघाचा डबा घेत त्यांच्यातलं सगळं काढलं आणि पुरणपोळी आपली. पुरणपोळी आपली. श्री गणपती
पद्धतीने मित्रांनो आता आरती संपन्न झालेली आहे, खूप छान पद्धतीने आणि खूप प्रसन्नदायी अशी आरती झालेली आहे इकडे. तर मित्रांनो आपण आलो होतो आता आनंदनगरमध्ये. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर या गोष्टी दिसतात की काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्वामींना सजवतात, काहीतरी स्वामींचं आवडतं फूल जो चाफा आहे त्या चाफ्याचे जे मोठे मोठे हार असतात ते हार बघून खूप छान वाटतं. आणि बऱ्याच ठिकाणी लोक पण भेटली, त्यांनी सांगितलं की खूप छान प्रचिती मिळाली, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याबद्दलची माहिती सांगितली आम्हाला. ते कॅप्चर करायचं राहिलं माझं, पण खूप छान छान अनुभव आहेत. चला आता इथून पुढे जाऊया, आता आपण शेव्यात जाऊया आणि तिथून मग पुढचा प्रवास करूया. त्यानंतर मित्रांनो तर आपण आलो आहोत पुढच्या मठामध्ये, म्हणजे नवीन शेवाच्या मठामध्ये. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपण बघू शकतो बरीच गर्दी आहे या मठामध्ये. इथे खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे, आपण रांगोळी बघूया. छान खूप अप्रतिम अशी रांगोळी काढलेली आहे. आणि महाराज जे नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ते लिहिलेलं आहे. त्यांचं बोधवाक्य आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा असे दिलेलं एक सुंदर अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे. मित्रांनो या परिसराचा प्रॉपर एक सुंदर असा वापर करून घेतलेला आहे की इथे आल्यानंतर सगळेजण या बाजूला बसतील, सगळेजण या बाजूला महाराजांची सेवा करतील किंवा काय म्हणू शकतो मंत्र जाप करू शकतात. आणि या बाजूला खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे मित्रांनो, बघू शकतो आपण. मॅडम पटकन या कंकणाचं महत्त्व सांगा ना. हो मॅडम, कंकणाचं महत्त्व सांगा पटकन. यज्ञ कंकण आजच्या दिवशीला आपण बांधतो. आज आपण स्वामींना गुरुपद आहे आणि शिवाय हे यज्ञ कंकण वर्षभर ठेवतो. वर्षभर म्हणजे पुढच्या वर्षी पुढच्या गुरुपौर्णिमेला आपण हे काढतो जुनं आणि पुन्हा नवीन बांधतो. आणि जेव्हा आपण यज्ञ याग हवन करतो तेव्हा हे असणं कंपल्सरी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज सकाळपासूनचं जे आपण शेड्यूल केलं त्याच्याबद्दल थोडं पटकन माहिती सांगा ना. आज सकाळी बरोबर ठीक 7 वाजता महाराजांची श्रींची भोपाळी आरती झाली. भोपाळी आरती नंतर लगेचच आपण इथे महाराजांची षोडशोपचारे पूजन घेतलं, सगळं अगदी राजोपचारे. त्याच्यानंतर 108 अष्टोत्तर शतनामावलीने तुळशीपत्र आणि पुष्पांजली अर्पण केली. त्याच्यानंतर आरती झाली, 10:30ची नैवेद्य आरती झाली आणि आता सगळेजण गुरुपद घेत आहेत, यज्ञकंकण बांधतायत. ते झाल्यावर आपण लगेचच हवनयुक्त सेवेला ते बाहेर जाणार. प्रत्येक सेवेकरीला काम वाटून दिलेलं आहे. प्रत्येक सेवेकरी आपापलं काम. सगळ्यांचं नियोजन आहे. यज्ञ कंकण बांधणारे सेवेकरी, महिला सेवेकरी महिलांना, पुरुष सेवेकरी पुरुषांना. या ताईंनी जी ती सुंदर रांगोळी काढली ती या ताईंनी काढलेली आहे. छान रांगोळी काढलीत. मला तेच विचारायचं होतं रांगोळी कोणी काढली. त्या पण इथे आता आहेत उपस्थित आणि अशीच सेवा त्यांच्याकडून नेहमी घडू द्यात. शिवाय इथे आतमध्ये दरबारा सेवेकरी वेगळे आहेत, बाहेर सेवा करणारे वेगळे आहेत आणि प्रत्येकाला हवीद्रव्य वाटप करण्यापासून गोळा करण्यापर्यंत सगळी सेवा वाटून दिलेली आहे. आजचं हे संपूर्ण दिवसभर रात्री 10-10:30 पर्यंत गुरुपद दिलं जाणार आहे. ओके. हे रांगोळीबद्दल विचारायचं होतं, तुम्ही शिकलात की तुम्हाला आवड आहे? मग किती वर्षा रांगोळी काढतात? मी लहान होती तेव्हापासूनच काढते, पण एवढी छान म्हणजे काढत नव्हती. पण हल्ली मी म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची, तेव्हापासून मला जास्त इंटरेस्ट झाला. मग त्याच्यामुळे मग या रांगोळीची किती वेळा प्रॅक्टिस केली होती तुम्ही? नाही, एकदाही नाही. तुम्हाला असं वाटलं की या गुरुपौर्णिमेला आपण रांगोळी काढावी? आणि गुरुपौर्णिमेला किंवा दत्त जयंतीला मी इथेच राहते, बाहेर काढायची. पण सध्या पावसामुळे मी यांना परमिशन घेतली की मी काढू. कोणी करत असेल तर मग नाही काढणार, नाही काढत असेल तर मी करते. पण ती जागा पण उत्तम आहे, सगळ्यांच्या नजरेत भरेल अशी रांगोळी काढली तुम्ही. खूप भव्य दिव्य रांगोळी आहे आणि सगळी स्वामींची कृपा. मी फक्त निमित्त आहे स्वामीमध्ये. नक्कीच नक्कीच. तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हा नारळ आहे.
टेबल द्या ना मला टेबल इथं नाही होती ना 2 आई आई नवसबद्दल सांगाल थोडंसं, काय नवस होतं? नाही, माझा मुलगा आजारी होता ना, हां मग त्याला खूपच कुठून फरक पडत नव्हता. स्वामींचरणी प्रार्थना केल्यानंतर तो छान झाला. छान आहेत. कसं आहे आता तू, कसं वाटतंय तुला? सगळ्या संकटातून त्यांनी आम्हाला मुक्त केलंय. मित्रांनो, ही खरी प्रचिती आपल्या समोर आहे. आताच मी इथे उभा होतो आणि नवस बोलत आले. त्यांनी नवस केलं होतं स्वामींना आणि खरंच नवस पूर्ण झालं. धडधाकट मुलगा आहे, ते उभा आहे त्यांचा. बालसुखरूप होते आणि स्वामींच्या कृपेने बालसुखरूप. काय नाव ठेवलं? अच्छा, कसं वाटतं आता? छान वाटतंय. आताच मी तिथे पण एक नवस बघितला. आता त्या मुलगा आजारी होता त्यांचा, तो पण ठीक झालेला आहे. बरीच प्रचिती आहे. दोन जण असे मला भेटले, त्यांचं नवस पूर्ण झालेलं आहे. असे बरेच लोक जे येत असतील ते तुम्हाला नवस सांगत असतात तुमच्या कानावरती. त्याबद्दल स्वामी समर्थ. श्री गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या केंद्रामध्ये जवळजवळ हे 2 वर्ष पूर्ण झाले. ही 3री गुरुपौर्णिमा. तोपर्यंत अनेकांना अनुभव आले. अनेक सेवेकरी नवस बोलून जातात आणि स्वामी त्यांचे नवस पूर्ण करतात, त्यांचं म्हणणं पूर्ण करतात. आणि मग जेव्हा उपक्रम असतात किंवा उत्सव असतात त्या दिवशी ते नवस पूर्ण करायला येतात. आताच त्या ताई आलेल्या, त्यांचा मुलगा खूप आजारी होता. त्यांनी 108 नारळांचा नवस बोललेला आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी तो अर्पण केलेला आहे. काही महिलांना संतती प्राप्ती होत नाही, तर ते संतती प्राप्तीसाठी ते सुद्धा इथे नवस बोलतात. आपण जेव्हा इथे चंडीयाग केला त्यावेळेस, चंडीयागाच्या वेळेस आपण खेळणा पाळणा जो अर्पण केलेला, त्यांना अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी बाळाला घेऊन महाराजांच्या दर्शनाला आलेले आहेत. आणि आणखी इतर सेवेकऱ्यांना पण त्याचा लाभ होणार आहे. आणि असे एक नाही तर असंख्य अनुभव महाराज प्रत्येक सेवेकऱ्याला देतात. आणि इथे आल्यानंतर दरबारातून कोणीही विंदून जात नाही. आपण सेवा देतो आणि त्या सेवेतून महाराज त्यांच्याकडून सेवा करून देतात. आम्ही निमित्त आहे, पण दरबारात आणून त्यांच्याकडून सेवा करून देणं हे महाराजांचं काम आहे. महाराज त्यांची इच्छा पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. समर्थ. हा सुद्धा महाराजांचाच प्रसाद आहे, महाराजांचा अनुभव आहे. आज त्या महाराजांच्या दर्शनाला आलेल्या आहेत. त्यांचा अनुभव त्या स्वतः त्यांच्या मुखातून सांगतात. मी खरंच अनुभव त्यांचा आत्ताच घेतला. ते लाजतात ॲक्च्युली अनुभव सांगायला, पण मी खूप खोदून त्या सगळ्या गोष्टी. सुंदर गोंडस महाराजांनी खरोखर त्यांच्यावर अनुग्रह केला असं आपण म्हणू. आणि असेच नवीन सेवेकरी घडतात, कारण अनुभवातून नाही. आणि लोकांना माहिती आहे चमत्काराशिवाय नमस्कार कोण करत. बरोबर. चमत्कार आजच्या जगात होत नाही, पण हे असे जे नवस पूर्ण होतात किंवा महाराज त्यांची इच्छा पूर्ण होतात, ते आपोआप महाराजांकडे त्यांचे पाय वळतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय. आपली व्हिडिओ पाहिलीत? उत्तम होती. आणि त्यानंतर कसं वाटलं? एकदम मन खोलून बोललो मी मनात होतं खोलून बोला. आणि स्वामींची कृपा आहे ती करता जाता तेच आहेत आपले. आजूबाजूच्या लोकांनी कसं खूप प्रेम केलं त्याला अनुभवला की बाबा स्वामी असे करतात करून ते. आता पण बरेचसे अनुभव आम्ही ते पाहिले, बरेचसे नवस पाहिले. आता पाहिजे 100 नारळ आणले, 108 नारळ. सर्वांची इच्छा पूर्ण होत आहे स्वामी. असं की तुम्ही काही मागा स्वामी देतात. आज गुरुपौर्णिमा निमित्त काय सांगाल, काय म्हणाल? स्वामी म्हणजे तुमच्यासाठी काय म्हणाल? करतात. आता मी उभा आहे तर स्वामींच्या कृपेने उभा आहे. स्वामी नसते तर मी तर नसतो. आणि एक काय, तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा हे काम होणारच कोणताही. ही श्रद्धा आहे. सध्या तुम्ही स्वामींशी बोला, स्वामी तुमचं ऐकणार. हे अनुभव आहे आम्हाला. खरंच. त्यांचा ब्लॉग आलाय. अच्छा. त्यांना माहित नव्हतं? माहिती होतं, पण त्यांच्या वाईफ वगैरे माझे काका लागतात. अच्छा. तू
काय म्हणशील? गुरुपौर्णिमेनिमित्त मठात आलीस, काय म्हणशील? जाम भारी वाटतंय. भारी वाटतं. जाम. मठामध्ये म्हणजे स्वामी सेवेची सुरुवात कधीपासून केलीस तू, म्हणजे मठात येण्याचं? 2021 पासून. त्याच्या आधीचं आयुष्य आणि त्याच्या नंतरचं आयुष्य काय फरक सांगशील? जाम फरक पडला. जाम. सगळ्या गोष्टी ज्या ज्या आपण मागतो त्या गोष्टी वेळेत देतात. आणि एका संकटामध्ये अडकलेले मी, त्याच्यात स्वामींनी मला वाचवलं. वा, अजून काय पाहिजे? तुमचं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज जय. श्री स्वामी समर्थ. आता काय होणार? आता आपण सगळ्या सेवेकरांकडून श्री स्वामी समर्थ सारामृत हवनयुक्त घेणार आहोत. अच्छा, त्या हवन स्वाहाकार म्हणून ते हवनाची ते तयारी चालू आहे. मित्रांनो बघू शकतो बरेचसे लोक इथे बसलेले आहेत आणि खूप छान अशी व्यवस्था इथे केलेली आहे. प्रत्येक सेवेकरीला बसण्यासाठी म्हणा की त्यांचा शेड असो, त्या सगळ्या गोष्टी विचार करा. एवढ्या उन्हामध्ये बसणं खूप कठीण होतं, पण आता इथे हवनयुक्त इथे होम होणार आहे, हवन होणार आहे आणि त्यासाठी सगळेच लोक इथे बसलेले आहेत. मॅडम, ही स्वामींची जी मूर्ती आहे त्या मूर्तीबद्दल काहीतरी विशेष आहे असं तुम्ही सांगितलं, त्याबद्दल थोडं सांगा ना. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण दरबार दर्शन आजच्या दिवशीला म्हणजे बंद नाही, म्हणजे दरबार दर्शन होतं, पण प्रत्येकाला मूर्तीला हात लावून दर्शन हवं असतं आणि अभिषेक पण करायचा असतो. काही जण उशिरा येतात, ऑफिसमधून येतात, पण आम्ही सकाळी सागर संगीत संपूर्ण षोडशोपचारी पूजन करून इथे 12:30-1 वाजेपर्यंत कंटिन्यू अभिषेक चालू होता. म्हणजे जो येईल तो 2 पळ्या पाणी वाहील, हे तीर्थ, आणि मग ते तीर्थ म्हणून गुरुपद घेतील, यज्ञ कंकण मानतील. त्याच्यानंतर ही मूर्ती घडवण्याचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा इथे मीटिंग घेतली तर आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवायची. अच्छा, असं ठरलं. आणि ज्यांनी हे मठ बांधून दिले श्री दयाळ शेठ वैरभाऊ, ते म्हणाले ताई चालेल मी देतो मोठी मूर्ती. आणि मग ती मूर्ती कोणती बनवायला दिली ते माहितीच नव्हतं. 2 दिवस आधी कळलं की स्वामींची दिली आहे आणि आम्हाला विठ्ठल रुक्मिणीची आहे. मी म्हटलं ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही, आपण इथे उत्सव मूर्ती म्हणून ठेवू. त्या दिवशी दिवसभर संततधार महाराजांवर राहील, ते गुरुपद देण्यात येईल सगळ्यांना, आणि दर्शनासाठी सुद्धा ही मूर्ती आपण इथे ठेवलेली आहे. मग हे सुचलं कसं तुम्हाला की बाबा ही मूर्त अशी आहे, आपल्याला मिळालेली आहे, स्वामींनी स्वतःहून दिलेली आहे, मग त्या मूर्तीचा असा वापर करावा? ॲक्च्युली तर शिवलिंग होते, पण महाराज घेतात सगळं करून. पटकन मग ते सुचलं की मूर्ती आणतोय आपण, तर मग उत्सव मूर्ती म्हणून ठेवूया आणि सगळ्या दरबारात येणाऱ्या सगळ्या सेवेकऱ्यांना, भाविकांना त्याचा हात लावून दर्शन घेता येईल, मनसोक्त आणलेलं सगळं त्यांना अर्पण करता येईल, त्यासाठी महाराजांनी स्वतःला त्यांच्याकडून घडवून घेतलं. वा वा वा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
फक्त सांगा. नाही, बरेच आले तसे, म्हणजे आमचं एक तर आले काका लगेच, म्हणजे थोड्या दिवसानंतर का माझा मुलगा आहे, त्याचं लग्न होत नाही, तर मी उरणमध्ये मठामध्ये जातो आहे, पण मी यावेळेस इथे आलो आहे बघायला. तर आणि ते नंतर नेक्स्ट टाईम परत रिटर्न गुरुवारी येऊन पण गेले, प्रसाद वगैरे खाऊन गेले. तर ते माझ्या बरेच जण येऊन गेले आणि विभूती वगैरे घेऊन आले. किंवा इथं आल्यानंतर लेडीज वगैरे भरपूर एकदाच, म्हणजे भरपूर 23-24 आल्या होत्या. ग्रुप आलेला ग्रुप म्हणजे वेगवेगळे असतात. आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी पण सांगितलं का बाबा आमच्या घरी पण आहे, त्यांचं पण काय आहे, त्यांच्यासाठी विभूती द्या, असं हे वगैरे. आम्ही बघितलंय, भरपूर बघितलं, तर आम्ही तिकडून आलो. मग मला विचारायला लागलं तुम्ही नक्की कुठून आले, सर्वांना विचारायला लागलं डेली. माझा एकच प्रश्न, काय माझे ओळखीचे नाहीत ना, मग समोरून विचारलं बाबा तुम्ही कुठून आले. बरेच जण म्हणजे वाशी, पनवेल, तुर्बा वगैरे असे लांबून लांबून बघता आले. मी ऐकलं की आल्यावरती पहिले झाडाजवळ जातात आणि नंतर मठात येतात. हो, झाडाजवळ बघायला काहीतरी झालंय तिथे, चमत्कार तुम्हाला झाडाजवळ दाखवलेलं आहे. तर ते विचारतात आणि मला सुद्धा घेऊन जातात का बाबा काय आहे मला सांगा म्हणून, थोडा वेळ या आमच्यासाठी काढा. त्यातलेच एक भक्त इथे पण बसलेले आहेत. हो, आपल्या वाशीमधून आलेले आहेत, वाशीवरून आलेले आहेत. अजून काही सांगायचंय की अजून भरपूर, म्हणजे त्यानंतर पण समाजाला भरपूर जणांची ओढ स्वामींकडे आहे आणि भरपूर जण आलेले आहेत त्यानंतर. आणि तसंच आता प्रोग्राम पण आहे, त्यामध्ये पण आलेले आहेत. मी ओळखत पण नाही, पण प्रत्येक जणांनी समजलं का मी विचारले ना. आज पण त्या 2 काकी आल्या होत्या, मैत्रिणी, त्या पण, त्यांना पण विचारलं, ते पण आले होते. ते पण यूट्यूबवरतीच बघून आलेले आहेत. तसं विचारायला तेव्हा तुम्ही म्हणजे कुठून आले, तर मी व्हिडिओ बघितले ना, त्यानुसार आले. आपलं व्हिडिओचं माध्यम हेच आहे की स्वामींची प्रचिती, स्वामींचं मठ कुठे आहे, काय आहे ते दाखवायचं आहे. आपण त्या वाशीवाल्यांकडे जाऊया. मित्रांनो, हे वाशीवरून आलेले आहेत, आपले व्हिडिओ बघूनच आलेले आहेत. कसं वाटलं मठात आल्यानंतर? मस्त, छान वाटलं. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि ठरवून आले होतात की या दिवशी यायचं की अचानक निघालं? आम्ही ह्याच्या अगोदर आलेलो. हां, तुमचे व्हिडिओ बघून आलो आम्ही, आणि खायला पण गुरुपौर्णिमेला आम्ही. हां, फॅमिली घेऊन बोललो, फॅमिली घेऊन आलो. अच्छा, नाही तुम्ही बसा आराम. तुम्ही मठात आल्यानंतर परिसर कसा वाटला आसपास? परिसर एवढं छान आहे. मी पहिलं बायकोला बोललो, एवढं छान वाटलं. ताई तुम्हाला सांगतो, मी जेव्हापासून इथून गेला, एक दिवस असताना गेला की मला या मठाची आठवण आहे. रोज या मठाची आठवण आली त्या नावा का? रोज मठाची आठवण आली मला. म्हणून मी आता एकदम एवढा उत्सुक होतो इथे याला. आमचे गावाचे प्रोग्राम होता गुरुपौर्णिमेचा, ते आमचे गुरु आहेत निलेश महाराज कुलकर्णी, त्यांनी प्रोग्राम ठेवलेला, ते आम्ही आटोपून मग इथं आलो. अच्छा, म्हणजे ठरवलं होतं की आज गुरुपौर्णिमे दिवशी जायचंच आहे. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सगळे मठ केले आणि शेवटी मुळेकांच्या मठाला येऊन आपण प्रसाद घेतोय. खूप छान स्वामींचा प्रसाद आहे. पुढची गोष्ट नंतर सांगतो. तर मित्रांनो, फायनली व्लॉगला करूया एंड. जेवढे मठ आपण फिरलो होतो, जेवढ्या मठांबद्दलची माहिती आपल्याला मिळाली होती, त्या सगळ्या मठांमध्ये आपण जाऊन पाया पडलो आहोत, जाऊन भेटलो आहोत. प्रत्येक मठात काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं. काही राहिलं असेल चुकून तर माफी असावी. भेटूया पुढच्या अशा छान अशा मठामध्ये, छान अशा व्लॉगमध्ये. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावरती सगळ्यात पहिले अपडेट तुम्हाला येईल, नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढच्या अशा छान अशा मठामध्ये, छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज.